Good morning, students. Today we are going to study the new point means major psychological disorders म्हणजे प्रमुख मानसिक विकृती हा घटक आपण आज पाहत आहोत. तर या घटकामध्ये आपण विकृतीचे ज्या प्रकारामध्ये जे आपण 3-4 उपघटक पाहिले ते एन्झायटी मीन्स चिंता विकृती, भयगंड किंवा त्याला फोबिया असं म्हटलं गेलंय, अवसाद, खिन्नता, ड्रग ॲडिक्शन, अंमली पदार्थ सेवन असे जे जे घटक असतात या सर्व घटकांचा अभ्यास आपण मागील लेक्चरला आपण पाहिलेला आहे. तर आजच्या तासाला आपण छिन्न मनस्कतेची लक्षणे किंवा त्याला सिम्पटम्स असं म्हटलं गेलंय. तर या संदर्भात माहिती आपण पाहत आहोत. तर यामध्ये DSM-5 यानुसार छिन्न मनस्कता विकृतीमध्ये 2 प्रकारची लक्षणे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर सर्वसाधारणपणे या लक्षणामध्ये जे 2 प्रकार सांगितले गेलेत तर त्यालाच पॉझिटिव्ह सिम्पटम्स असं म्हटलं गेलंय आणि निगेटिव्ह सिम्पटम्स. तर सर्वसामान्य व्यक्तींमध्ये ही लक्षणे त्या ठिकाणी दिसून येत असतात. तर मग त्यामध्ये असणारी जी लक्षणे तर लक्षणामध्ये जो पहिला घटक असेल तर त्यालाच विभ्रम किंवा मग इंग्रजीमध्ये त्याला हॅल्युसिनेशन असं म्हटलं गेलंय. त्याला काय म्हटलं गेलंय? हॅल्युसिनेशन म्हणजेच विभ्रम. तर हा जो विभ्रम हा जो घटक असेल तर उद्दीपकाच्या अनुपस्थित त्या उद्दीपकाची होणारी जाणीव म्हणजेच विभ्रम होय. तर यामध्ये वस्तू, व्यक्ती, प्रसंग याला थोडक्यात उद्दीपक असं म्हटलं की आपल्या वारंवार आपण असं म्हणतो की उद्दीपक म्हणजे नेमकं काय? तर उद्दीपक म्हणजे काय? तर वस्तू, व्यक्ती, घटना, प्रसंग. तर उद्दीपकाच्या अनुपस्थित त्या उद्दीपकाची होणारी जाणीव त्याला काय म्हटलं गेलंय? विभ्रम असं म्हटलं गेलंय. तर विभ्रमामध्ये व्यक्तीच्या समोर काहीही असत नाही, परंतु त्याचा अनुभव आपणास येत असतो. म्हणजेच काय? उदाहरणार्थ शांत वातावरणात कोणीतरी बोलत आहे असे वाटणे किंवा मग वेगवेगळे आवाज या व्यक्तीला येत असतात. वेगवेगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी त्यांना गंध येत असतो म्हणजे आवाज येत असतो किंवा वास येत असतो किंवा त्याला गंधभ्रम म्हटलं गेलंय. त्यानंतर स्पर्शभ्रम, त्यानंतर शरीर अंतर्गत संवेदना. तर या व्यक्तीच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेले आपल्याला दिसून येत असतात. तर असे वेगवेगळे अनुभव व्यक्तीला त्या ठिकाणी येत असलेले आपल्याला दिसून येत असतात. तर मग सर्वसाधारणपणे हे जे घटक आहे यामध्ये आपण पाहिलंय विभ्रम आणि त्यानंतर मग दुसरा घटक कोणता आहे? त्यालाच भ्रांती असं म्हटलं गेलंय. तर हा जो भ्रांती हा जो घटक आहे तर त्यामध्ये जी काही माहिती आपण यामध्ये पाहत आहोत तर ती माहिती पाहत असताना व्यक्ती जेव्हा इतरांशी बोलत असते तर त्यावेळेस व्यक्तीकडून अनेक चुकीचे शब्द त्या ठिकाणी वापरले जात असतात. तर हे शब्द वापरले जात असताना मध्येच व्यक्तीकडून वेगवेगळ्या घटकांचा किंवा शब्दाचा वापर केला जात असतो. परंतु मग त्याचा वापर करत असताना त्या अशा शब्दांचा वापर करत असताना आपण किती ते अयोग्य शब्द वापरत आहे त्याची जाणीव त्या व्यक्तीला होत असते. परंतु ती व्यक्ती ते मान्य करत नाही. म्हणजेच एका घटकातून दुसऱ्या घटकावर आपण जात असताना त्या ठिकाणी आपण पाहत असतो पहा. तर सर्वसाधारणपणे ही जी माहिती आहे या सर्व घटकांचा अभ्यास या पहिल्या घटकामध्ये आपल्याला दिसून येतो. तर मग छिन्न मनस्कतीची लक्षणे आहेत. तर या लक्षणामध्ये आपण पाहिलं की जो पहिला घटक आपण पाहत आहोत तर सिम्पटम्स अकॉर्डिंग टू द DSM-5 there are two different
types of symptoms for schizophrenia. There are positive symptoms and negative symptoms. First means positive symptoms. These behaviors are an excess of an addition to the normal thoughts or behavior of an individual. तो पॉजिटिव सिम्टम्स में कुछ ये सब पॉइंट्स रहेंगे, तो सब पॉइंट्स कैसे आगे हो सकता है. तो फर्स्ट रहेगा विभ्रम मीन्स हेलुसिनेशन. तो हेलुसिनेशन मीन्स क्या? हेलुसिनेशन में पर्सन के सामने कोई भी स्टिमुलस नहीं है. हेलुसिनेशंस रेफर्स टू फॉल्स परसेप्शन in the absence of stimulus. It means the individual experiences some things even when there is nothing present. Means persons के सामने कोई भी stimulus available नहीं है. For example, even if there is pin drop silence and yet the individual can hear someone talking to him or her, then it is auditory hallucination. मीन्स कहीं से भी साउंड रहेगा, स्मेल रहेगा, टच रहेगा, कोई आपको ऐसा कर सकता है लेकिन सामने कोई स्टिमुलस नहीं है, तो ऐसे अलग अलग एक्सपीरियंस पर्सन्स को आ सकते हैं. तो ये हेलुसिनेशंस के पूरे एग्जांपल्स हो सकते हैं. तो नेक्स्ट रहेगा भ्रांति मीन्स डेल्यूजन्स. सेकंड पॉइंट, भ्रांति means delusions. Delusions occur when an individual has a belief which is false, but the individual is not ready to change it in spite of clear evidence contrary to it. For example, the beliefs that somebody is compromising to kill me even when there is no one who is making such plan. तर यालाच काय म्हटलं गेलंय? भ्रांती म्हणून संबोधलं गेलंय पा. तर या भ्रांतीमध्ये किंवा या घटकामध्ये व्यक्ती समोर कुठलेही आधार असत नाही, परंतु तरी सुद्धा व्यक्तीला त्यामध्ये काय होतं, काही पुरावे असलेले त्या ठिकाणी त्यांना जाणवत असतं. तर हा जो आपण दुसरा घटक पाहतो आहोत कोणता? भ्रांती किंवा त्याला डेल्युजन असं म्हटलं गेलंय. तर भ्रांती म्हणजे नेमकं काय? तर यामध्ये वास्तवाचा कोणताही आधार नसलेल्या अनेक चुकीच्या समजुती यांना भ्रांती असं म्हटलं गेलं. म्हणजे वास्तवात त्या घटकांना, त्या प्रसंगांना कुठलाही पुरावा असत नाही किंवा आधार असत नाही पहा. आणि या ज्या चुकीच्या समजुती असतात त्यांना भ्रांती म्हणून संबोधलं गेलंय. तर यामध्ये व्यक्तीस कितीही आपण पुरावे दिले तरी ते व्यक्तीला त्या ठिकाणी मान्य होत नाहीत. आणि म्हणून मग व्यक्तीमध्ये असे वेगवेगळ्या भ्रमाचे त्या ठिकाणी अनुभव येत असतात. म्हणजे आपण जे पुरावे दिले त्या व्यक्ती ते स्वीकारत नसतात. उदाहरणार्थ एखादी जी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला असं वाटतं की आपल्याला कुणीतरी कट करून मारण्यासाठी येत आहे किंवा त्या व्यक्ती आपल्याला कट करून मारणार आहेत. असे अनुभव त्या व्यक्तीला येत असतात. प्रत्यक्षात व्यक्तीच्या समोर कोणताही घटक उपस्थित असत नाहीत. तर अशा प्रकारे हा एक दुसरा घटक त्या ठिकाणी महत्वाचा मानला गेलाय पहा. त्यानंतर असणारा जो तिसरा घटक आहे तर त्यालाच असंघटित संभाषण असं म्हटलं गेलंय पहा. असंघटित संभाषण. तर या ज्या व्यक्ती असतात तर या व्यक्ती इतरांशी बोलत असताना यांच्याकडून चुकीचे शब्द वापरले जात असतात पहा. परंतु त्यावेळेस मध्येच एखाद्या वेळेस दुसऱ्या एखाद्या मुद्द्यावर या व्यक्ती येत असतात आणि मग अशा प्रसंगी काय करतात, ते निरर्थक शब्दाचा वापर करत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे सर्वसाधारण जेव्हा व्यक्ती बोलत असते त्यावेळेस शब्द चुकीचे वापरायचे आणि त्यानंतर ते वापरत असताना मध्येच कुठल्या तरी एखाद्या नवीन मुद्द्यावर त्या व्यक्ती येत असतात. म्हणजेच बोलण्यामध्ये त्यांचा निरर्थकपणा अधिक असतो आणि जे शब्द असतात त्या शब्दाला कोणत्याही प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी असत नाही पहा. म्हणजेच एकूणच त्यांचं वर्तन विचित्र स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येतात. तर हा एक तिसरा घटक त्या ठिकाणी महत्वाचा मानला गेलाय. तर यामध्ये
जी माहिती आपण पाहत आहोत, तर तीच माहिती आपण आपल्या समोर जी स्क्रीन असेल, त्या स्क्रीनवर आपल्याला ती दिसत आहे पहा. म्हणजेच असंघटित जे संभाषण त्या ठिकाणी म्हटलं गेलंय, तर त्या संभाषणात आपण पाहिलं की या व्यक्ती काय करतात, चुकीचे शब्द वापरतात, निरर्थक त्या ठिकाणी बोलत असतात. त्यानंतर एकूणच व्यक्तीच्या वर्तनात त्या ठिकाणी आपल्याला बदल दिसून येतो. त्यानंतर असणारा जो पुढचा घटक असेल त्याला विचित्र वर्तन म्हणून संबोधलं गेलंय पहा. तर हे जे विचित्र वर्तन असेल, तर त्या विचित्र वर्तनामध्ये व्यक्तीला वेगवेगळे अनुभव त्या ठिकाणी येत असतात. तर हे जे वेगवेगळे अनुभव कशा पद्धतीने येत असतात, तर ते अगदी प्रत्येक व्यक्तीचं आपण त्या ठिकाणी जर निरीक्षण केलं असेल, तर त्या निरीक्षणामध्ये इतरांशी बोलताना चुकीचे शब्द वापरतात. आणि म्हणजेच हे चुकीचे शब्द वापरल्यानंतर त्या ठिकाणी निरीक्षणाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. आणि मग निरीक्षणामध्ये वेगवेगळ्या घटकांचा त्या ठिकाणी समावेश होत असतो. तर हे जे विचित्र वर्तन व्यक्तीमध्ये ते दिसून आलेलं आपल्याला असतं पहा. तर नंबर थर्ड, disorganized speech and loosening of association. The individual talk is unrelated to each other, like he or she may use useless word or may jump from one point to another which has no concentrations, which has no connection to the first. मीन्स कौन सा भी ये वर्ड यूज कर सकते हैं, तो ये वर्ड मीनिंगफुल नहीं हो सकते. नेक्स्ट नंबर फोर्थ, डिसऑर्गनाइज बिहेवियर, बिजार मुमेंट्स. मीन्स विचित्र वर्तन त्याला असं म्हटलं गेलंय पहा. आणि हे जे विचित्र वर्तन, द इंडिव्हिज्युअल्स बिहेव इन व्हेरी स्ट्रेंज मॅनर, लाईक डुईंग द सेम ॲक्ट्स फॉर आवर टुगेदर, स्क्रीमिंग without reason, running here and there without any purpose, attacking or beating someone, understand clothes in public place, etc. तो ये जो पर्सन्स रहेंगे, तो पर्सन्स का पूरा बिहेवियर कैसा एबनॉर्मल जैसा हो सकता है. तो पूरा ट्रबल फुल ये पर्सन्स रहेगा, उसका बिहेवियर भी ऐसा हो सकता है. कौन से भी एक पॉइंट के ऊपर कितने भी देर तक एक पॉइंट के ऊपर अभी खड़े हो सकते हैं. ये होने के बाद क्राउडिंग, सडनली क्राउडिंग कर सकते हैं, और वॉन्डरिंग हियर एंड देयर, सडनली रनिंग फास्ट, कौन से भी पर्सन के ऊपर अभी अटैक कर सकते हैं, बेटिंग कर सकते हैं. कौन सा भी ओपन स्पेस रहेगा, ग्रुप रहेगा, तो पूरा अपने कपड़े क्या कर सकते, निकाल सकते हैं. तो ऐसे अलग अलग डिस्टर्बेंस उसका बिहेवियर हो सकता है. और उसमें जो लास्ट पॉइंट हो सकता है कौन सा, इनकॉन्ग्रुएंट इफेक्ट्स. Here, the emotions expressed by the individual does not match with the situation. For example, the individual cries in happy occasional and love in sad occasion. तो ये जो पर्सन्स रहेंगे, तो उसका ये पर्सन्स का बिहेवियर कैसा अलग हो सकता है. कैसे हैप्पीली इंसिडेंस होने के बाद उसका अपोजिट हो सकता है, और सैड इंसिडेंस होने के बाद ये पर्सन प्लेजर हो सकता है. कंप्लीटली इसका बिहेवियर कैसा अपोजिट हो सकता है. मीन्स क्रीज हैप्पी ऑकेजन एंड लव इन द सैड ऑकेजन. तो ऐसे ये पर्सन्स का अलग अलग बिहेवियर हो सकता है. तर आपण
हा जो एक शेवटचा घटक आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर यामध्ये विचित्र वर्तन. तर या विचित्र वर्तनामध्ये आपण पाहिलं की एकूणच व्यक्तीचं वर्तन त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या पद्धतीने झालेलं दिसून येत असतं पहा. तर हे जे वर्तन असेल ते वर्तन या ठिकाणी जे झालेलं आपल्याला ते दिसून येत असतं. तर अशा प्रकारे हा जो चौथा घटक आपण पाहतो कोणता, विचित्र वर्तन. तर या ज्या व्यक्ती असतात यांच्या व्यक्तीचं वर्तन त्या ठिकाणी विचित्र किंवा विक्षिप्त स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच या व्यक्ती ज्या असतात तर तासनतास एका जागेवर ते उभे राहत असतात पहा. आणि त्या उभे राहण्यासाठी कुठल्याही मर्यादा त्या ठिकाणी असत नाहीत. मग त्यानंतर या व्यक्ती मोठ्याने आरडाओरडा करणे किंवा किंचाळणे असे वर्तन या व्यक्तीकडून होत असतं. त्यानंतर या ज्या व्यक्ती असतात सतत इकडे-तिकडे धावण्याचा प्रयत्न करत असतात. एखाद्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात. प्रसंगी त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं ते काय करतात, चावा घेत असतात पहा. किंवा मग याउलट आणखी विचित्रपणा त्या ठिकाणी असेल तर सार्वजनिक ठिकाणी ते काय करतात, आपले कपडे काढत असतात. तर एकूणच त्यांचं वर्तन वेगवेगळ्या पद्धतीचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि लास्ट पॉइंट, विसंगत भावना. विसंगत भावना. तर भावनिक बिघाड या व्यक्तीच्या वर्तनात कसा भावनिक बिघाड झालेला आपल्याला दिसून येतो पहा. म्हणजे भावनिक म्हणजे काय, तर एकूणच त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असतं, त्यामुळे भावनिक स्वास्थ्य बिघडतं. म्हणजे भावनिक परिस्थिती ज्या असतात त्या परिस्थितीशी ते मिळतं जुळतं घेत नाहीत. म्हणजेच एकूण वर्तनात विसंगती असलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ आनंदाचा प्रसंग असेल तर त्या आनंदाच्या प्रसंगी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आरडाओरडा करणे याला विसंगत वर्तन असं म्हटलं गेलंय. किंवा एखादी दुःखद घटना घडली असेल तर त्या दुःखद घटनेच्या प्रसंगी या व्यक्ती काय करतात, मोठ्याने ओरडण्याच्या प्रतिक्रिया देत असतात पहा. म्हणजे एकूणच जे वर्तन असेल ते वर्तन अगदी विचित्र स्वरूपाचं आपल्याला दिसून येत असतं. तर एकूण छिन्न मनस्कताच्या लक्षणामध्ये आपण पाहिलं की हे जे धनात्मक घटक आहेत तर त्या धनात्मक घटकामध्ये आपण विभ्रम, भ्रांती, त्यानंतर असंघटित संभाषण, विचित्र वर्तन आणि विसंगत भावना हे जे 5 घटक आपण या ठिकाणी पाहिले आहेत. त्यानंतर यामध्ये ऋणात्मक संबंध किंवा त्याला निगेटिव्ह रिलेशन्स असं म्हटलं गेलंय. तर या घटकाविषयीची माहिती आपण पुढील लेक्चरला पाहणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबत आहोत.